नमस्कार. पीस ॲडमायरर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. अनेकदा आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला यश मिळत नाही. म्हणजे काय, आपल्याकडे गुण असतात, टॅलेंट असतात, म्हणजे बिझनेससाठी जे काही आवश्यक आहे ते सगळं काही असतं, पण तरी पण एक्सपेक्टेड रिझल्ट मिळत नाही. म्हणजे एक्सपेक्टेड नंबर ऑफ क्लायंट्स मिळत नाही. तुमचं फील्ड कुठलंही असू दे, प्रोफेशन कुठलंही असू दे, राईट फ्रॉम मेडिकल इंजिनिअरिंग टू टीचिंग प्रोफेशन, कुठलाही फील्ड, तुमची मेस असू दे, तुमचं ब्युटी पार्लर असू दे, काहीही असू दे, कुठलाही व्यवसाय असू दे, पण जर तुम्हाला एक्सपेक्टेड क्लायंट जर मिळत नसतील तर त्यासाठी मी एक सुंदर इंटरेस्टिंग उपाय ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ह्यासाठी फक्त 2 गोष्टी करायच्यात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बिझी शेड्यूलमधनं, म्हणजे दिवसातल्या 24 तासामधनं 5 ते 10 मिनिटं काढायचे. तुम्हाला जर बिझनेस ग्रो करायचं असेल, क्लायंट्स हवे असतील तर 5 ते 10 मिनिटं काढायचे. आणि करायचंय काय, आपल्याला 4 प्रकारचे क्रिस्टल्स घ्यायचे, म्हणजे त्याचे टंबल्स घ्यायचे. तर हे प्रॉस्पेरिटी क्रिस्टल्स कुठले, तर हे प्रॉस्पेरिटी क्रिस्टल्स आहेत ग्रीन ॲव्हेंचुरिन किंवा ग्रीन जेड, सिट्रीन, पायराइट आणि टायगर आहे. तर हे 4 प्रकारचे टंबल्स तुम्ही घ्यायचे. कमीत कमी प्रत्येक क्रिस्टलचे 2 टंबल तरी तुमच्याकडे असावे. बरं, ह्या टंबल्सचं करायचंय काय, ते तुम्ही अशा छानशा एका काचेच्या बाउलमध्ये ठेवू शकता, किंवा एका पांढऱ्या कापडावर ठेवू शकता, किंवा पांढऱ्या पेपरवर ठेवू शकता. हे क्रिस्टल्स तुमच्या समोर ठेवायचे आणि मनातल्या मनात मेडिटेशन करत म्हणायचे की माझा बिझनेस अगदी सुंदररित्या चाललाय, माझ्याकडे भरभरून इन्कम येते, मला भरपूर क्लायंट्स मिळत आहेत. क्रिस्टल्सच्या टंबल स्वरूपात उपयोग हा अतिशय एक सुंदर उपयोग आहे. अशा प्रकारे तुम्ही जर रोज ह्या क्रिस्टल्सवर मेडिटेशन केलात ना, तर थोड्याच दिवसात तुम्हाला ह्याचे रिझल्ट अनुभवायला मिळतील. तर ह्या टंबल्सचा उपाय नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. हा व्हिडिओ कसा वाटला तेही आम्हाला सांगायला विसरू नका. तर अशा छान छान व्हिडिओच्या अपडेटसाठी आमचं हे जे चॅनल आहे पीस ॲडमायरर्स ते सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ इतरांना शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.